Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 11.1 of chapter number 11 statistics from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 69 आणि 70 वर प्रॅक्टिस सेट 11.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी टेक्स्टबुक मध्ये आपला चॅप्टर स्टार्ट झाल्यानंतर लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये हा एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. चला आधी हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. The numbers of pages of a book Ninad read for 5 consecutive days were 60, 50, 54, 46, 50. Find the average number of pages he read every day. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की निनादने एका पुस्तकाचे काही पेजेस रोज 5 दिवस रीड केलेले आहेत. मग ते किती पेजेस त्याने रीड केलेले आहेत ते दिलेलं आहे. 5 consecutive days म्हणजे काय तर एका पाठोपाठ येणारे दिवस म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस असं. तर असं 5 दिवस निनादने एका विशिष्ट पुस्तकाचे काही पेजेस रीड केलेले आहेत. मग इथे दिलेलं आहे की फर्स्ट डे त्याने किती रीड केलेले आहेत 60, सेकंड डे 50, थर्ड डे 54, फोर्थ डे 46 आणि फिफ्थ डे 50 पेजेस त्याने रीड केले असं या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे. फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. आता त्याला ॲव्हरेज सांगायचंय की त्याने ॲव्हरेज प्रत्येक दिवशी किती रीड केलेली आहेत. आता प्रत्येक दिवशी त्याने सेम नंबर ऑफ पेजेस रीड केलेले नाहीयेत. आपल्याला आता ॲव्हरेज काढायचं आहे की रोज त्याने ॲव्हरेज किती पेजेस रीड केलेले आहेत. मग ॲव्हरेज कसा फाइंड आउट करत असतो आपण तर इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे. आपल्याला माहित आहे आपण क्लास 7 मध्ये असताना ॲव्हरेज कसा फाइंड आउट करतात ते अभ्यासलेले आहे. जर तुम्ही विसरला असाल तर इथे आपल्याला लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये आठवण करून देण्यासाठी त्यांनी हा ॲव्हरेजचा फॉर्म्युला आणि हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. चला आधी हा समजून घेऊयात आणि रिकॉल करूयात की आपण काय अभ्यासलं होतं क्लास 7 मध्ये आणि आता पुढे क्लास 8 मध्ये ॲव्हरेजच्या पुढे जाऊन आपल्याला काय अभ्यासायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. याच सगळ्या कन्सेप्ट्स आहेत पण आणखी ऍडव्हान्स आपल्याला स्टॅटिस्टिक्स या चॅप्टर मध्ये अभ्यासायचं आहे. खूप गंमत येणार आहे. खूप मजेशीर असा हा टॉपिक आहे. चला पाहूयात. ॲव्हरेज इज इक्वल टू काय आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता स्कोर म्हणजे काय. इथे काय बॅटिंग चालू आहे नाही. स्कोर कशाला म्हणतात तर हे पहा निनादने फर्स्ट डे 60 पेजेस रीड केले, सेकंड डे 50 पेजेस, थर्ड डे 54. ओके नाही. मग हे जे पेजेस त्याने रीड केलेले आहेत यालाच काय म्हणतो स्कोर असं आपण म्हणत असतो. आलं लक्षात. सो फर्स्ट डेचा स्कोर निनादचा 60, सेकंड डेचा 50, थर्ड डेचा 54, फोर्थ डेचा 46 आणि फिफ्थ डेचा 50 स्कोर आहे निनादचा. सो सम ऑफ ऑल स्कोर्स इथे आपल्याला काय करायचंय हे जे सगळे स्कोर्स दिलेले आहेत त्याचं सम करायचंय, त्याची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन केल्यानंतर डिवाइड काय करायचंय त्याला तर टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे काय तर किती स्कोर्स आहेत तर 1 2 3 4 5 स्कोर्स आहेत. आलं लक्षात. चला करूयात इथे आपण नेक्स्ट स्टेपला. सो सम ऑफ ऑल स्कोर्स हो की नाही. सो फर्स्ट स्कोर काय आहे 60, सेकंड 50, थर्ड 54, फोर्थ 46 आणि फिफ्थ 50 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहे 5. राईट केलं. चला ऍडिशन करा. हे पहा इथे ऍडिशन केल्यानंतर सम आपल्याला काय मिळालेलं आहे 260. राईट करूयात इथे 260 खाली काय येणार आहे डिवाइडेड बाय 5. 260 ला 5 ने डिवाइड करा. 5 1 जार 5, 5 5 जार 25, 26 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतं. मग 1 0 किती झाले 10, 5 2 जार 10. ओके सो इथे आन्सर काय आलेला आहे 52. सो ॲव्हरेज ऑफ नंबर ऑफ पेजेस रीड डेली इज 52. इन ॲव्हरेज निनादने रोज 52 पेजेस रीड केलेले आहेत. आता डे टू डे लाईफ मध्ये ॲव्हरेज हे कन्सेप्ट आपण यूज करतो का तर हो बऱ्याच ठिकाणी आपण यूज करत असतो. ॲव्हरेज ही कन्सेप्ट फार युजफुल आहे. आता साधे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर हे पहा ही एक गर्ल आहे स्वाती नावाची जी रोज जॉगिंग करते. पण तिचा लास्ट 4 डेजचा आपण जर ॲव्हरेज फाइंड आउट करायचं झालं तर तो कशा प्रकारे करणार तर हे पहा फर्स्ट डेला तिने 2 किलोमीटर्स जॉगिंग केलं, सेकंड डेला 5 किलोमीटर्स, थर्ड डेला 3 किलोमीटर्स, फोर्थ डेला फक्त 1 किलोमीटर इतकं तिने जॉगिंग केलेलं आहे. मग हा जो जॉगिंगचा तिचा आहे रोजचा स्कोर त्याचा ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर कशा प्रकारे आपण काढणार तर या सगळ्यांची ऍडिशन करणार आणि किती डेज आहेत हे तर 4 डेज. ओके नाही. मग हे पहा ॲव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स.
सो फर्स्ट स्कोर काय आहे, फर्स्ट डेचा 2 किलोमीटर, सेकंड डेचा 5 किलोमीटर, थर्ड डेचा 3 किलोमीटर, फोर्थ डेचा 1 किलोमीटर. या सगळ्यांची करणार आपण ऍडिशन आणि डिवायडेड बाय किती डेजचा आपण ऍव्हरेज काढतोय, 4 डेजचा. सो डिवायडेड बाय 4. 5 + 4 + 3 + 4 किती झाले, 16. 16 डिवाइडेड बाय 4. चला डिवाइड करा, 4 1 जार 4, 4 4 जार 16. सो इन ॲव्हरेज ती प्रत्येक दिवशी 4 किलोमीटर इतकं जॉगिंग करत आहे. तर अशाच प्रकारचे बरेच एक्झाम्पल्स असतात स्कूलमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, क्रिकेट खेळते वेळी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज युजफुल आहे. सो चला आपल्या या चॅप्टरमध्ये आपण ॲव्हरेज तर गेल्या वर्षीच अभ्यासलेला आहे क्लास 7 मध्ये. यावर्षी खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. पण त्याही आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की ॲव्हरेजलाच आणखी आपण कोणकोणत्या नावाने ओळखतो. तर ॲव्हरेज म्हणजेच अर्थमॅटिक मीन और ॲव्हरेजलाच आपण मीन असं सुद्धा म्हणतो. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 11.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करते वेळी आपण बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर इथे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स पाहिल्यानंतर असं वाटू शकतं, अरे बापरे हे कसलं साईन आहे, हे फारच काही वेगळं दिसतंय, खूप डिफिकल्ट आहे, मला हे जमेल की नाही. तर असं काहीही नाही आहे. ट्रस्ट मी, खूप इझी आहे आणि तुम्ही व्यवस्थित सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या ना तर आउट ऑफ मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीये. सो चला समजून घेऊयात, लक्ष देऊन पहा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅपलिंग्स. आता इथे हा जो टेबल आहे तो काय शो करतोय, तर नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय 30 स्टुडंट्स. असे सॅपलिंग्स की जे 30 स्टुडंट्सने प्लांट केलेले आहेत. आलं लक्षात. फिल इन द बॉक्सेस अँड फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय इच स्टुडंट. मग आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, हे जे बॉक्सेस आपल्याला दिसत आहेत ना ते फिल करायला सांगितलेले आहेत. आणि इन ॲव्हरेज प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केले ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टोटल किती स्टुडंट्स आहेत, 30 स्टुडंट्स आहेत. 30 स्टुडंट्सने काही सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. आलं लक्षात. आणि इन ॲव्हरेज मग प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केले ते विचारलेले आहे. खूप इझी आहे, लक्ष देऊन पहा. हे पहा काय दिलेलं आहे टेबलमध्ये, नंबर ऑफ सॅपलिंग्स त्याला काय म्हणतो आपण, स्कोर्स, आणि डिनोट करतो XI ने. 1 सॅपलिंग, 2 सॅपलिंग्स, 3 सॅपलिंग्स, 4 सॅपलिंग्स. आता इथे तुमच्या मनात विचार येऊ शकतो, अरे बापरे हे काहीतरी वेगळंच आहे, XI वगैरे काहीतरी वेगळंच यूज केलेलं आहे. पण घाबरू नका, जी आपली ॲव्हरेज कन्सेप्ट आपण अभ्यासली होती ना हे सेम तेच आहे, वेगळं असं काही नाहीये. फक्त मांडण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. आणि ती का वेगळी आहे, कारण आता आपण क्लास 8 मध्ये आलेलो आहोत आणि ॲव्हरेजच्या पुढे आपल्याला जाऊन काही इंटरेस्टिंग गोष्टी अभ्यासायच्या आहेत. आणखी पुढचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण अभ्यासत आहोत. आता ही वेगळी पद्धत का घेत आहोत, कारण गोष्टी आता आपल्याला आणखी इझी होऊन जाणार आहेत. आलं लक्षात. ॲव्हरेज हे थोडंसं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला काही वेळानंतर, आणि ही जी आता नवीन कन्सेप्ट आपण अभ्यासत आहोत ही तुम्हाला इझी वाटणार आहे. फक्त आता तुम्ही लक्ष देऊन पहा मी काय काय सांगतेय. सो 1 सॅपलिंग्स, 2 सॅपलिंग्स, 3 सॅपलिंग्स, 4 सॅपलिंग्स याला काय म्हणतो, स्कोर्स म्हणतो. डिनोट कशाने करतो, तर XI ने. नेक्स्ट कॉलम मध्ये काय दिलेलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सीला डिनोट करायचं FI ने. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट किती वेळा रिपीट होते, फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ टाइम्स समथिंग अकर्स इन गिवन डाटा. दिलेल्या डाटामध्ये, दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये एखादी गोष्ट किती वेळा होती त्याला काय म्हणणार आपण, फ्रिक्वेन्सी. आता इथे ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये आपण आता समजून घेऊयात की काय काय दिलेलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याला डिनोट करतो FI ने. आता इथे 4 स्टुडंट्स आहेत बरोबर, आणि 4 स्टुडंट्सने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. 4 स्टुडंट्सने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे म्हणजे काय, तर हे पहा आता इथे 4 स्टुडंट्स आहेत बरोबर. आता ही जी मुलगी आहे हिने 1 सॅपलिंग प्लांट केलंय, या मुलाने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे, या मुलाने 1 सॅपलिंग प्लांट केलंय, आणि या मुलीने सुद्धा 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. म्हणजे टोटल किती मुलं आहेत, 4 मुलं आहेत, आणि प्रत्येकाने 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या. हे पहा मग टेबलमध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे, 4 स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी 1 सॅपलिंग प्लांट केलेलं आहे. म्हणून इथे
फ्रिक्वेन्सी काय आहे 4 आणि नंबर ऑफ सॅपलिंग 1. आता फ्रिक्वेन्सी काय आहे 6 आणि नंबर ऑफ सॅपलिंग्स काय आहे 2. म्हणजे 6 मुलांनी 2 सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत, बरोबर. त्यानंतर काय दिलेलं आहे 12 मुलं आहेत आणि 12 मुलांनी 3 सॅपलिंग्स प्लांट केलेलं आहे. 8 मुलांनी 4 सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. आता पुढे इथे n दिलेला आहे. n म्हणजे काय बरं? n म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सीज, म्हणजे किती टोटल आहेत हे मुलं. तर क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे 30 स्टुडंट्स. तुम्ही यांची ऍडिशन करून पहा, टोटल फ्रिक्वेन्सी तुम्हाला 30 येणार आहे. सो n ला टोटल फ्रिक्वेन्सीला कायम n या लेटरने, कॅपिटल n या लेटरने डिनोट करायचं. आलं लक्षात? स्कोरला xi, फ्रिक्वेन्सीला fi, टोटल फ्रिक्वेन्सीजला n ने डिनोट करायचं. टोटल फ्रिक्वेन्सी काय आहे 30 स्टुडंट्सची आहे. 30 स्टुडंट्स पैकी 4 स्टुडंट्सने 1 सॅपलिंग लावलेला आहे. 30 स्टुडंट्स पैकी 6 मुलांनी किती 2 सॅपलिंग्स लावलेले आहेत. 12 मुलांनी 3 सॅपलिंग्स, 8 मुलांनी 4 सॅपलिंग्स लावलेले आहेत. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये की इन ऍव्हरेज प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. मग त्यासाठी काय करायचंय आता हे पहा, थर्ड कॉलम मध्ये काय दिलेलं आहे fi इंटू xi, म्हणजे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय आपल्याला काय करायचं आहे स्कोर करायचंय. सो fi इंटू xi, 4 इंटू 1 किती झालं 4. त्यानंतर पुन्हा fi इंटू xi, 6 इंटू 2 किती झालं 12. त्यानंतर 12 इंटू 3 किती 12 3 आर 36. त्यानंतर फोर्थ रो मध्ये 8 मुलांनी 4 सॅपलिंग्स लावलेत की नाही. सो 8 इंटू 4 किती झाले 8 इंटू 4 32. आता इथे हे काय आहे बरं नवीनच, fi आणि xi कळलं, पण हे जे साइन आहे या साइनला काय म्हणतात? या साइनला म्हणतात सिग्मा साइन. सिग्मा म्हणजेच सम और समेशन. सो सम और समेशन जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा अशा प्रकारचं साइन आपण ड्रॉ करत असतो. सो समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. आलं लक्षात? समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. आता फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर, तर इथे आपण हे पहा प्रत्येकाचं केलेलं आहे फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. मग फ्रिक्वेन्सी इंटू स्कोरचं सम आपल्याला आता इथे करायचं आहे. फ्रिक्वेन्सी इंटू स्कोरचं सम. आलं लक्षात? त्यालाच काय म्हणायचं समेशन ऑफ fi xi. सो चला यांचं सम करा. काय येणार सम? तर हे पहा इथे आपण सम केलेला आहे. काय आलेलं आहे सम 84. राईट करूयात 84. पुढे आता हे बॉक्सेस दिलेले आहेत आपल्याला. मीन एक्स बार. आता एक्स बार हे काय दिलेलं आहे हे पहा, आपण या आधीच्या क्लासमध्ये अभ्यासलं होतं की ऍव्हरेज, बरोबर. ऍव्हरेजलाच काय म्हणतो आपण मीन म्हणतो किंवा अर्थमॅटिक मीन म्हणतो. बऱ्याचदा मीन असं म्हटलं जातं आणि या मीनला एक्स बारने डिनोट केलं जातं. इज इक्वल टू आणि इथे हा एक बॉक्स दिलेला आहे. मग इथे काय येणार बरं? हे पहा आपण अभ्यासलेलं आहे की मीन म्हणजेच ऍव्हरेज, बरोबर. आणि ऍव्हरेजचा फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. पण इथे काहीतरी वेगळंच दिलेलं आहे मीन आणि एक्स बार, बरोबर. मीनलाच एक्स बारने डिनोट करतात हे आपल्याला कळालं. मीन म्हणजेच ऍव्हरेज. मग इथे काय येणार आहे डिनॉमिनेटर मध्ये तर n दिलेला आहे इथे आणि आपल्याला फॉर्म्युला तर अशा प्रकारे सांगतो टोटल नंबर ऑफ स्कोर्स. मग हे काय आहे? हे काही वेगळं आहे का? तर नाही, काही वेगळं नाहीये. सेमच आहे, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं. हा जो आपल्याला डाटा इथे या टेबलमध्ये दिलेला आहे हाच डाटा आपल्याला हे पहा अशा प्रकारे सुद्धा दिला जाऊ शकत होता. 1 1 1 1 4 टाइम्स, त्यानंतर 2 किती टाइम्स 6 टाइम्स, 3 किती टाइम्स 12 टाइम्स, 4 किती टाइम्स 8 टाइम्स. पाहिलात? हा असा डाटा सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला जाऊ शकला असता, पण त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे अशा प्रकारे टेबलमध्ये डाटा दिलेला आहे. मग मला सांगा हा इझी आहे का हा इझी आहे? ऑफकोर्स हा जो टेबलमध्ये दिलेला डाटा आहे तो इझी आहे अनालाइज करण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी की 4 जणांनी 1 लावलेले आहेत, अच्छा ओके. मग 6 जणांनी 2 सॅपलिंग्स लावलेले आहेत, ओके. हे खूप सोपं जाते आपल्याला याच्यापेक्षा, हो ना. मग जर असा डाटा आपल्याला दिला असता तर आपल्याला काय करावं लागलं असतं या प्रत्येक नंबरच्या मध्ये प्लसचं साइन देऊन इथे राईट करावं लागलं असतं. सम ऑफ ऑल स्कोर्स, हे सगळे काय आहेत स्कोर्स आहेत, या सगळ्यांचं सम आपल्याला इथे राईट करावं लागलं असतं.
कठीण झाले असते की नाही गोष्टी. म्हणून आता आपण हा नवीन फॉर्म्युला अभ्यासत आहोत. सेम गोष्ट आपण अभ्यासतोय, फक्त वेगळ्या पद्धतीने अभ्यासत आहोत. हे पहा, मग मीनचा फॉर्म्युला कशा प्रकारे येणार आहे. सम ऑफ ऑल स्कोर्स म्हणजेच काय, तर हे पहा 4 टाइम्स 1 4 टाइम्स 1, 6 टाइम्स 2 किती झाले 12, 12 टाइम्स 3 किती झाले 36, 8 टाइम्स 4 किती झाले 32. बरोबर, आपण काय केलेलं आहे, गोष्ट सोपी केलेली आहे. 4 टाइम्स 1 म्हणजे हे 4 झाले, त्यानंतर 6 टाइम्स 2 म्हणजे किती झाले 12 झाले. तेच इथं सगळं राईट केलेलं आहे. आणि आता यांची ऍडिशन करायची. यांची ऍडिशन केल्यानंतर किती आलेलं आहे 84. आणि यांची जी आपण ऍडिशन करतो त्यालाच काय म्हणतो आपण, तर समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. हो की नाही. मग इथे कशा प्रकारे राईट करायचंय, सम ऑफ ऑल स्कोर्सलाच आपण काय म्हणू शकतो, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. आता हे किती आहेत, टोटल नंबर ऑफ स्कोर्स 30 आणि टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजेच काय, तर टोटल फ्रिक्वेन्सी, त्यालाच आपण एन ने डिनोट करतो की नाही. आणि टोटल फ्रिक्वेन्सी काय आहे 30 आहे. सो इथे राईट करूयात एन. मग कशा प्रकारे आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आपण, तर हे पहा इथे आपण राईट करूयात. आपला हा फॉर्म्युला तयार झाला की नाही, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू एक्स आय. कळाला का हा फॉर्म्युला, मीन म्हणजेच एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर डिवायडेड बाय एन. एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. हा आहे आपला फॉर्म्युला मीन फाइंड आउट करण्याचा. सो ॲव्हरेज, मीन हे सगळं एकच आहे. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. इथे काय येणार आहे, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर काय आहे 84 आहे की नाही. सो 84 डिवायडेड बाय काय येणार आहे एन. एन काय आहे 30. चला इथे आपण सॉल्व्ह करूयात. 84 डिवायडेड बाय 30. 3 10s are 30, त्यानंतर 3 2s are 6, 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2 4 झाले 24, 3 8s are 24. काय आलं 28/10. 28/10 लाच आपण 2.8 अशा प्रकारे राईट करू शकतो. आता 2.8 कसं काय आलं इथे, तर हे पहा डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 10 आहे, 1 वर किती 0 आहे 1 0 आहे. म्हटल्यावर इथे न्यूमरेटर मध्ये डेसिमल पॉईंट कुठे लागतो, तर राईट हँड साईडने 1 डिजिट सोडून. म्हणून इथे आपण दिलेला आहे डेसिमल पॉईंट 2.8. आता इथे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की 2.8 मुलाने म्हणजे प्रत्येक मुलाने 2.8 इतके सॅपलिंग लावले, असं कसं काय पॉसिबल आहे. एक तर तो एक मुलगा 2 सॅपलिंग्स प्लांट करू शकतो किंवा 3 सॅपलिंग्स प्लांट करू शकतो. इथे आन्सर 2.8 कसं काय आलेलं आहे, असं अर्धवट कसं काय. पण हे पहा मुलांनो, ॲव्हरेज जेव्हा आपण फाइंड आउट करत असतो तेव्हा तो डेसिमल पॉइंट मध्ये सुद्धा येऊ शकतो. ते आन्सर आपलं करेक्टच असतं. सो इथे द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड किती आलेला आहे 2.8. सो हे पहा प्रत्येक मुलाने किती सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत, तर 2.8 सॅपलिंग्स प्लांट केलेले आहेत. हे झाले आपले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. आय होप तुम्हाला इथे मीन ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खूप इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स. या टेबलमध्ये इलेक्ट्रिसिटी शो केलेली आहे. कशामध्ये, तर युनिट्स मध्ये. 30 युनिट्स, 45 युनिट्स, 60 युनिट्स, 75 युनिट्स, 90 युनिट्स अशा प्रकारे. used by 25 families of एकलरा विलेज इन अ मंथ ऑफ मे. मे या मंथ मध्ये एकलरा विलेज मध्ये जे 25 फॅमिलीज राहत आहेत त्यांच्या इलेक्ट्रिसिटी इथे दिलेली आहे युनिट्स मध्ये या टेबलमध्ये. कंप्लीट द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला हा टेबल कंप्लीट करायला सांगितलेला आहे आणि हे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. सो टेबल ऑब्झर्व करा. इलेक्ट्रिसिटी युज्ड दिलेला आहे युनिट्स मध्ये, बरोबर, म्हणजे हा काय झालेला आहे त्याचा स्कोर झालेला आहे. ओके, आणि स्कोरला कायम XI ने आपण डिनोट करतो. ही काय आहे नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजेच काय आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला FI ने डिनोट करायचं. सो 7 फॅमिलीजने चे जे युनिट्स आहेत इलेक्ट्रिसिटीचे ते किती आहेत 30. 7 फॅमिलीजचे 30 युनिट्स. 2 फॅमिलीजच्या 45 युनिट्स आहेत. 8 फॅमिलीजचे 60 युनिट्स आहेत. 5 फॅमिलीजचे इलेक्ट्रिसिटी युनिट्स किती आहेत
75 आणि 3 फॅमिलीज अशा आहेत की त्यांचे युनिट्स पडत आहेत मे मंथमध्ये 90 युनिट्स. सो क्वेश्चन काय काय विचारलेत ते पाहूयात आधी. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. किती फॅमिलीज मे मंथमध्ये किती फॅमिलीजचे 45 युनिट्स झालेले आहेत. सो 45 युनिट्स हे पहा इथे आहे की नाही आणि किती फॅमिलीज आहेत 2. सो 2 फॅमिलीजचे 45 युनिट्स झालेले आहेत इथे राईट करून टाकूयात 2. नेक्स्ट क्वेश्चन स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. ज्या फॅमिलीजची फ्रिक्वेन्सी 5 आहे त्यांचा स्कोर आपल्याला विचारलेला आहे. याचा अर्थ काय आहे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 5 फॅमिलीजचे स्कोर किती आहे हे पहा. 5 फॅमिलीज इथे आहेत त्यांचा स्कोर काय आहे 75. म्हणजे 5 फॅमिलीज अशा आहेत की ज्यांचे 75 युनिट्स झालेले आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की XI म्हणजे काय आहे स्कोर आहे. FI म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर किती फॅमिलीज. ओके इथे या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा काय अर्थ आहे की किती फॅमिलीजचे 75 युनिट्स झालेले आहेत. 75 युनिट्सची फ्रिक्वेन्सी काय आहे आलं लक्षात. 75 किती फॅमिलीजचे झालेले आहेत युनिट त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. सो 5 चे स्कोर काय आहे 75 इथे राईट करूया 75. फाइंड N अँड काय आहे हे सिग्मा साइन और समेशन आपण म्हणतो. समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू XI आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि N म्हणजे काय येस टोटल फ्रिक्वेन्सी. हे पहा N टोटल फ्रिक्वेन्सी. आता इथे यांचं सम करत बसण्यात वेळ घालवायची गरजच नाहीये. क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे की 25 फॅमिलीज आहेत हो ना. सो तुम्ही पहा इथे हे सुद्धा काउंट करून तुम्हाला N 25च मिळणार आहे. सो इथे राईट करूयात आपण 25. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणखी समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. त्यासाठी आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करावं लागणार आहे. N तर आपल्याला मिळालेलं आहे. चला फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर. सो 7 इंटू 30 किती होणार 7 3 जार 21 आणि हा 0 सो 210. त्यानंतर ना 2 इंटू 45 किती 90. 8 इंटू 60 किती 8 6 जार 48 आणि मग हा 0 सो 480. त्यानंतर ना 5 इंटू 75 5 5 जार 25. 25चा 5 येणार इथे 2 कॅरी ओव्हर होणार. त्यानंतर ना 5 7 जार 35 35 आणि कॅरी ओव्हरचा 2 किती होणार 37. सो 3 7 5 येणार आन्सर इथे. 3 इंटू 90 3 9 जार येस 27 आणि हा 0 सो 270 येणार इथे आन्सर. ओके आता हे काय आहे सिग्मा. ओके नाही सिग्मा सिग्मा छान नाव आहे की नाही सिग्मा. सिग्मा म्हणजे समेशन. समेशन कसलं समेशन कसलं सम तर फ्रिक्वेन्सी इंटू स्कोरचं सम. चला तर मग हे सगळं ऍड करा ऍडिशन करा. हे पहा इथे ऍडिशन मी केलेली आहे. काय आलेलं आहे आन्सर 1425. रेट करूया तिथे 1425. सो N किती आलेला आहे 25 रेट करूयात आणि समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर 1425. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. आता इथे मीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे प्रत्येक फॅमिलीचं. सो मीन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे आपण आत्ताच अभ्यासलेला होता फॉर्म्युला. मीन कशाने डिनोट करतात एक्स बारने हो ना. इज इक्वल टू समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. त्याला आपण N ने डिनोट करतो. चला तर मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. तिथे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत की नाही. सो मीन आणि डिनोट कशाने करतो एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू स्कोर किती आलेला आहे 1425. 1425 डिवायडेड बाय 25. ओके आता दोघांनाही आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 5 जार 25 त्यानंतर 5 2 जार 10 4 रिमेनिंग राहणार. मग 4 2 42 झाले. त्यानंतर ना 5 8 जार 40 2 रिमेनिंग राहणार. 2 5 किती झाले 25. 5 5 जार 25. पुन्हा 5 ने डिवाइड करू शकतो. 5 1 जार 5
इथे 5 5 जार 25, 28 मधून 25 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहणार. 3 5 झाले 35, 5 7 जार 35. सो मीन इथं काय आलेला आहे, मीन आलेला आहे 57. सो इथे आन्सर राईट करूयात आपण. मीन इज इक्वल टू 57. पाहिलं किती इझी आहे आणि इंटरेस्टिंग आहे.